हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वजण? चला तर मग तुम्ही सर्वजण चांगले असतात अशी आपण देवबाप्पाजवळ प्रार्थना करूया। आणि आज मी बनवणार आहे वांग्याची भजी। आता ती कशी बनवायची आहे मी तुम्हाला सांगते। ही अशा प्रकारची वांगी घ्यायची आहे। तुम्ही इथं बघू शकता, ही अशी मोठी वगैरे वांगी असतात, ती आपण भरतीसाठी भरीत करतो वांग्याचं, तसं ही आपली मोठी अशी वांगी घ्यायची आहेत आणि ती व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे त्याला असे गोल गोल वगैरे कापून घ्यायचे आहेत। आणि नंतर मग पुन्हा ते स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये बेसन पीठ आणि रवा आणि तांदळाचं पीठ हे मिक्स करायचं आहे। आणि त्याच्यामध्येच आपल्याला तुम्ही लसूण अद्रकची पेस्ट म्हणा किंवा लाल तिखट मिरची पावडर किंवा मीठ वगैरे आणि खाण्याचा सोडा वगैरे आपला टाकून द्यायचा आहे आणि ती भजी वगैरे बनवायला घ्यायची आहे। चला तर मी तुम्हाला दाखवते। हे बघा, अशा प्रकारे मी ती वांगी अशी मस्त वगैरे गोल वगैरे कापून घेतली होती आणि मी याच्यामध्ये काही मसाला वगैरे टाकला नाही। तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला काय टाकायचं असेल ते त्याच्यामध्ये टाकू शकता। आणि मी त्याच्यामध्ये फक्त बेसन वगैरे ॲड केलं आहे आणि जाडा किंवा बारीक शक्यतो तुम्ही जाडच रवा घ्या त्याच्यामध्ये। आणि पुन्हा त्याच्यामध्ये आपलं तांदळाचं पण पीठ मिक्स करा आणि मस्त असं बघा, हे असं पॅटर्न तयार होतं। आणि आता आपली भजी तयार करायची आहे। तर मी आता तुम्हाला दाखवते। मी आता इथे भज्यांचा वगैरे एक घाणा काढलेला होता। हे बघा, अशा प्रकारे मी ती भजी वगैरे तळून घेतलेली आहेत। एकदम मस्त होतात आणि कुरकुरीत होतात आणि खायला पण एकदम छान लागतात। हे बघा, मी बनवलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि हो, मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही देऊ शकता, तसं काही नाही आहे। आणि मिरचीचं आणि मिठाचं वगैरे प्रमाण तुम्ही बरोबर टाका व्यवस्थित आणि तुमच्या हिशोबाने, म्हणजे तुम्ही पण नक्की हे टाका हां। काय मी सांगितलं तुम्हाला, जाड रवा टाकायचा आहे आणि तांदळाचं पीठ ह्या बेसन पिठामध्ये मिक्स करायला विसरू नका, कारण त्याच्यामुळे एकदम ही भजी कुरकुरीत अशी होतात। अशा प्रकारे तुम्ही खरंच नक्की बनवून बघा। अशा प्रकारची ही भजी इतकी छान लागतात, मस्त। तुम्ही चपाती वगैरे आणि भाकरी बरोबर तुम्ही ही एकदम मनाने आणि एकदम मनसोक्त होऊन तुम्ही खाऊ शकता। तेव्हा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता ही भजी मी पलटी केलेली आहेत, आता ती खालनी आता शिजत आहेत। आता तुम्ही बघू शकता। तर तुम्ही आता बघू शकता, हे बघा, मी आता अशा प्रकारची ही भजी बनवून माझी झालेली आहे। तेव्हा आता तुम्ही बघू शकता ही कशी झाली आहेत आणि कशी नाही। अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा आणि बनवण्याचा प्रयत्न करा। खूप छान होतात आणि कुरकुरीत होतात। आणि चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, तुम्ही अजूनही तुम्ही बघू शकता, एकदम मस्त अशी होतात। हे बघा, मस्त आपली वांग्याची भजी आहेत ही। बघा, खूप छान दिसतात आणि खूप सुंदर सुद्धा झालेली आहेत। चॅनलला प्लीज 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 लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा आणि स्वस्त राहा। आणि चला मग पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। चला, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय।